आदिवासी आश्रमशाळांचा कायापालट करण्यासाठी चिंतन बैठक। उद्यापासून 5 दिवस चिंतन बैठक होणार। आश्रमशाळा शिक्षकांच्या प्रश्नांवर सुद्धा होणार चर्चा। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे निर्देश। मल्लखांब प्रात्यक्षिक सादर करताना मल्लखांबपटूचा चेहरा भाजला। पुण्याच्या तळेगाव दाभडेमधली घटना। जळगावच्या जामनेरमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजनांनी धरला ठेका। महाजनांना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांचा जल्लोष। कराडमधील सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीमध्ये पीडी पाटील पॅनलचा विजय, तर माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा दणदणीत विजय। 21 पैकी 21 जागा जिंकत विरोधी भाजपच्या दोन्ही पॅनलचा पराभव। रायगडात अवकाळी पावसाच्या वीटभट्टी व्यावसायिकांना जबर फटका, तर कच्च्या विटा विरघळल्यामुळे व्यावसायिक आर्थिक संकटात। कामगारांवर सुद्धा उपासमारीची वेळ। गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातल्या बबईमध्ये लग्नाच्या जेवणातनं विषबाधा। 55 ते 60 वराडींना विषबाधा झाल्यानंतर उलटीचा त्रास। 26 जणांवर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। नंदुरबारमधील तोरणमाळ विकासाचा आराखडा तयार, तर 503 कोटींचा आराखडा। राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण। नंदुरबारमधील दारिद्र्य रेषेखालील 4 लाखांपेक्षा अधिक कुटुंबांचे ई-केवायसी बाकी, तर 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी करण्यात येणार। बुलढाण्यात अपघातग्रस्त कारमध्ये 70 लाखांची रोकड। पोलिसांकडून रक्कम जप्त। संशयित कार चालकांची चौकशीही सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये कुख्यात गुन्हेगाराचा रिक्षा चालकावर हल्ला। कारची रिक्षाला धडक। रिक्षा चालकानं जाब विचारला असता कारमधील गुन्हेगाराकडून हल्ल्याचा प्रयत्न। लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतल्याची माहिती, तर आयुक्त बाबासाहेब मनोरे हे गंभीर जखमी। खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू। प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। जळगावच्या सराफा बाजारात सोने चांदीच्या दरात घसरण, तर सोनं 1100 रुपयांनी घसरलं, तर चांदीचे दर तब्बल 3800 रुपयांनी घसरले। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये विनामूल्य डायलिसिस सेंटर सुरू, तर सेंटरचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत लोकार्पण। कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा उपस्थिती। नंदुरबार जिल्ह्यात गहू काढणी आता अंतिम टप्प्यात, तर गहू काढणी अंतिम टप्प्यात आल्यामुळे बाजार समितीत गव्हाची आवक वाढली। नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाचा हंगाम संपल्यानंतर कापसाचे दर वाढले। कापसाला 7500 ते 7600चा दर, तर कापसाचे दर वाढल्यामुळे व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार। टोरेस घोटाळ्यानंतर आता डोंबिवलीमध्ये नवा शेअर मार्केटिंग घोटाळा उघड। ग्रोथ ऑफ इंडिया आणि अर्थयुक्ती कन्सल्टिंग क्लासेसच्या नावाखाली 1,23 लाखांची फसवणूक। फसवणुकीच्या दरम्यान रक्कम 10 कोटीवर आता यामध्ये जाण्याची शक्यता। येवल्याच्या शेवगे या ठिकाणी आगीत 10 ट्रॉली चारा, 5 ट्रॉली कुट्टी जळून खाक। 50 वर्षांपूर्वीचे लिंबाचे झाडही जळाल्याची घटना। आगीमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। अकोल्याच्या दहीगावमधील शिवारात गव्हाच्या पिकाला आग, तर आगीमध्ये 4 एकर गहू जळून खाक। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज। जालन्याच्या अकोलामध्ये 1 ते 1.5 एकर ऊसाला आग, तर शॉर्ट सर्किटमुळे 1 ते 1.5 एकर ऊस जळून खाक। विष्णू गीते या शेतकऱ्याचं मोठं नुकसान। श्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत रामनवमी निमित्त 800 भाविक जालन्यातनं अयोध्येसाठी रवाना। शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी उपस्थिती। भाविकांकडून यामुळे समाधान व्यक्त। खेड तालुक्यातील वावे गावच्या श्री चंडिका देवीची 15 एप्रिल रोजी यात्रा। मोठ्या संख्येनं भक्तांनी उपस्थित राहण्याचं आवाहन। अमरावती एसटी आगाराला 15 नवीन बसेस मिळाल्या, तर रामनवमीला नव्या बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल। आमदार रवी राणांकडून बस चालवत शुभारंभ। पुण्यातील धायरी इथल्या शिवकालीन श्री धारेश्वर शंभू महादेवाच्या ऐतिहासिक मानाच्या कावड यात्रेचं हजारो भाविकांच्या उपस्थितीत शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान। हर हर महादेवच्या जयघोषात हजारो भाविक यामध्ये सहभागी। धुळे तालुक्यातल्या सरपंच पदासाठी आज आरक्षण सोडत तहसीलदार अरुण शेवाळे यांची माहिती। जळगावात ललित कला भवनामध्ये कामगारांचा मेळावा संपन्न। राष्ट्रीय श्रमिक आघाडीकडून कामगार मेळाव्याचं आयोजन, तर भूमिपुत्रांना नोकरी देण्यासंदर्भात या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार। भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये मोती सन्मान आणि पारितोषिक वितरण सोहळा संपन्न। लेखक, कबड्डीपटू आणि सामाजिक कार्यकर्त्यांना मोती सन्मान प्रदान। चैत्र यात्रेच्या निमित्तानं पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई। विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर दिव्यांनी उजळून निघाला। नागपुरातील मोरभवन आणि गणेशपेठमध्ये पंचतारांकित स्थानक साकारणार, तर 6 ठिकाणी व्यापारी संकुल होणार। चंद्रशेखर बावनकुळेंकडून विविध विकास कामांचा आढावा।
दुधातील भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकार आता नवा कायदा करणार. अजामीनपात्र गुन्ह्यासह दंडाची रक्कम वाढणार. गोंदिया कोहमारा राज्य महामार्गावरील पाटेकुरा या गावामध्ये एसटीचा थांबा देण्याची मागणी तर 5 गावातील लोकांचं आंदोलनानंतर आगाराकडून बस थांब्याला परवानगी. मीरा नागपूर महामार्ग कामाच्या ठेकेदाराची रत्नागिरी पोलीस अधीक्षकांकडून कानउघडणी तर महामार्गावर वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना करण्याच्या सूचना. डायव्हर्जन फलक नसल्यामुळे अपघात वाढल्याची पोलीस अधीक्षकांकडून दखल. सांगली महापालिकेची कृष्णा घाटावर विशेष स्वच्छता मोहीम. महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलं कृष्णा घाटाची स्वच्छता तर माझी वसुंधरा अभियानांतर्गत ही मोहीम. हज यात्रेकरूंसाठी आता सांगलीमध्ये हज यात्रा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन. हज यात्रेदरम्यान काय खबरदारी घ्यावी, कागदपत्रांची पूर्तता कशी करावी या संदर्भात शिबिरात मार्गदर्शन. पुणे शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेच्या विविध उपाययोजना. रस्त्यावर उडणारी धूळ आणि त्यामुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी 5 फॉग कॅनॉन मशीन्सचा वापर.